हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊ, स्पॉन्जी आणि एकदम परफेक्ट असा टी टाइम केक। ही रेसिपी अगदी सोपी असून कोणालाही सहज जमते। घरच्या साहित्यामध्ये परफेक्ट तुम्ही हा केक लगेच बनवू शकता। चला मग रेसिपी स्टार्ट करूयात। सुरुवातीला एका बाउल मध्ये आपण 2 अंडी फोडून घेऊयात। लक्षात घ्या, मी इथे मीडियम साईजचा कप प्रमाण घेतलेला आहे। अंदाजे 200 ग्रॅमचा कप असेल, त्यामुळे मी 2 अंडी घेत आहे। जर तुम्ही मोठा कप वापरत असाल तर 3 अंडी घेतलीत तरी चालेल। त्यानंतर आपण 1 कप साखर ह्यामध्ये ऍड केलेली आहे आणि अंडा आणि साखर मस्त असं फेटून घ्यायचं आहे। विस्करच्या साहाय्याने मस्त सॉफ्ट डो होईपर्यंत फेटून घ्या। एकदम फ्लफी व्हाईट टेक्स्चर मिश्रणचं झालं पाहिजे ह्या पद्धतीने। त्यामध्ये पाऊण कप आपण तेल ऍड करूयात। तेल ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण एकसारखं हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे। अशा पद्धतीने दूध ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिश्रण मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हलक्याच हाताने करून घ्या आणि थोडं थोडं दूध ऍड झाल्यानंतर मस्त असा सॉफ्ट डो बनवून घ्या। त्यामध्ये आता आपण 1.5 कप मैदा घालूयात आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालूयात। आता ड्राय जिन्नस घातल्यानंतर आपल्याला मिश्रण सुरुवातीला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं, आणि पुन्हा थोडं फास्ट हलवले तरी चालेल आणि मस्त असा सॉफ्ट डो आपल्याला एकसारखा हलवून बनवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं लागतात मस्त असा सॉफ्ट डो बनण्यासाठी। तुम्ही बघू शकता मी मस्त असं हलवून एक सॉफ्ट डो बनवत आहे। थोडीशी इथं मेहनत करावी लागेल म्हणजे मस्त आपला फ्लफी केक बनेल त्यासाठी। तर आपला सॉफ्ट डो रेडी आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालूयात आणि अर्धा लिंबू पिळून घेऊयात। ह्या पद्धतीने मस्त आपलं मिक्सचर आपण हलवून घेऊयात। थोडं व्हॅनिला एसेन्स घातल्यामुळे आपल्याला केकचा अंड्याचा वास येणार नाही त्यासाठी। आणि एका भांड्यामध्ये मी तेल लावून बटर पेपर घातलेला आहे आणि मिश्रण आपण त्यामध्ये ओतत आहोत। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मस्त असा मिश्रण ओतलेलं आहे। थोडंसं टॅप करूयात म्हणजे कुठे एअर बबल्स राहणार नाहीत आणि सगळ्या बाजूने आपला केक मस्त असा फुगला जाईल। इथे मी प्रीहीट साठी एक पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे। स्टँड मीठ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवून त्यामध्ये आपण केकचं भांडं ठेवून देऊयात आणि एक 40 मिनिटं आपल्याला मस्त असा आपला केक बेक करायला ठेवायचा आहे। 40 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला केक मस्त असा बेक झालेला आहे। सुरीच्या साहाय्याने बघूयात, आपली सुरी क्लीन निघते म्हणजे आपला केक मस्त असा शिजून रेडी आहे। आता आपण हा बाहेर काढून घेऊयात आणि एक 20 मिनिटासाठी गार करायला ठेवून देऊयात। आता आपला केक मस्त असा गार झालेला आहे। सुरीच्या साहाय्याने मी साईडच्या कडा मोकळ्या करून घेत आहे आणि थोडंसं बटर पेपर उचलला की आपला केक आरामात निघतो, काही प्रॉब्लेम येत नाही। तुम्ही जर मी सांगितलेल्या साहित्याचे प्रमाण आणि तापमान जर व्यवस्थित सेट केले तर तुम्हाला केक जमलाच म्हणून समजा। एकदम 40 ते 50 मिनिटे कमी गॅसवरती हा केक तुम्ही चांगला शिजवला आणि प्रमाण व्यवस्थित घेतलं तर बघा तुम्हाला हे असं टेक्स्चर खरपूस केकचं मिळणार आहे। त्यामुळे थोडंसं ह्या ट्रिक फॉलो करा। मी आता बटर पेपर काढून केक मस्त असा कापून घेऊयात। आता ह्याच्या स्लाइस कट करून घेऊयात सुरीच्या साहाय्याने। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला केक कापला जातोय आणि 1 नंबर फ्लफी झालेला आहे। तुम्ही मस्त असा सकाळचा किंवा इव्हिनिंगच्या चहा सोबत हा केक एन्जॉय करू शकता। मस्त चहा बरोबर टेस्ट लागते। तुम्ही बघू शकता साईडच्या कडा आपल्याला मस्त अशा ब्राऊन झालेल्या आहेत म्हणजे आपला केक मस्त शिजून रेडी आहे आणि त्यामुळे टेस्टलाही खूप स्वादिष्ट लागतो आणि मस्त असा आपला चहाही रेडी आहे। मस्त चहा केक खाऊन घेऊयात मॉर्निंगला, तर तुमची मॉर्निंग अमेझिंग होईल अशा केक सोबत। तुम्हीही नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी मस्त असा केक घरच्याच साहित्यामध्ये करू शकता। तर थँक्यू तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।